साहेब. नमस्कार. आज शोकसभा झाली. अजितदादांचं निधन झालं, त्यानिमित्त शोकसभा झाली पेठमध्ये. यामध्ये शिवाजीदादांनी सांगितलं की पाईपलाईन ही त्यांनी केलेली आहे. तर आणि तुम्ही म्हणताय की आम्ही केली, नक्की काय विषय हा? हे पहा, सातगाव पठार हे सातत्यानं शिवसेनेच्या मागं राहिलेलं आहे आणि शिवसैनिक आणि शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे केंद्रबिंदू मानणारे सातगाव पठारावरील शिवसैनिक सातत्यानं काम करत असतात. गेले 5 वर्षापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मला यश प्राप्त झालं, ते शिवसेनेच्या माध्यमातून झालं होतं. त्या यशाचं रूपांतर अनेक विकास कामांमध्ये मी केलेलं आहे. विशेषतः विकास काम सांगायचं जर झालं तुम्हाला तर सातगाव पठारावरील पेठ आणि सातगाव पठार प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना, ही नळपाणी पुरवठा योजना पहिली मी बबनरावजी लोणीकर साहेबांकडनं मंजूर करून घेतली. पहिली ती मंजुरी वेगळ्या हेडमधनं होती. नंतर हीच योजना जलजीवनमध्ये कन्वर्ट झाली. जे कोणी म्हणत असतील त्यांना पहिलं विचारा का ही योजना कशातून पहिली मंजूर झालेली आहे आणि किती कोटीची झाली आहे. त्यांनी जर सांगितलं तर मी टांग खालून जायचं. माहिती घेऊन तर कोणी काही सांगेल हो, परंतु आपल्या आत्म्याला विचारा, अंतरात्म्याला, ही योजना कशा प्रकारे झालेली आहे. म्हणजे शोकसभेमध्ये जे सांगितलं हे खोटं आहे का सगळं? शोकसभा ही अतिशय दुःखदायी घटना काल महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली आहे. महाराष्ट्र शोकामध्ये डुबलेला असताना ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आपणा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं दुःखद निधन झालं. त्यामुळे 3 दिवसाचा दुखवटा आहे. परंतु शोकसभेमध्ये सुद्धा राजकारण लोक आणायला लागलेत. राव का घाबरलीत मलाच कळानी झाले. राव आमच्या नेत्यामध्ये एवढी पॉवर आहे, आम्हाला याचा आनंद आहे. शिंदे साहेबांना घाबरून ही लोक गोंधळासारखे सुळसुळाट झाला यांचा. परंतु शोकसभा आणि मी श्रेयवादी आहे हे दाखवण्याचं काम जे माणसं आता करतात त्यांच्यासाठी माझा एकच संदेश आहे. अरे बाबा, शोकसभेमध्ये तरी तुम्ही राजकारण आणू नका. राजकारण करायचे खुले आम करा. मी पेपरनिशी उतरतो, तुम्ही पेपरनिशी उतरा. माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे.